नमस्कार मित्रहो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. काँग्रेसची डॉक्टर शिवाजीराव माळगेंची जागा अटीतटीची होईल असं वाटत असल्यामुळं भाजप हे सत्तेसाठी काहीही करायला तयार आहे, हे जे आपण बोलतो आहोत मागच्या अनेक व्हिडिओपासून. त्याचं कारण हे आहे की आज शिवराज पाटील चाकूरकरांच्या सुनबाई डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. ज्येष्ठ नेते पंजाबचे माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सुनबाई डॉक्टर अर्चना शैलेश पाटील चाकूरकर शनिवारी मुंबई येथे भाजप पक्षात प्रवेश करणार आहेत, अशी बातमी आज लोकसत्ताला आहे. मित्रहो, अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यानंतर नांदेडची जागा सिक्युअर झालेली आहे असं वाटते भाजपला, पण लातूरची जागा सुधाकर श्रंगारेच्या विरोधामध्ये डॉक्टर शिवाजी काळगे हे आहेत आणि शिवाजी काळगे हे बाला जंगम आहेत आणि जंगम आणि लिंगायत यांचं गणित लक्षात घेऊन त्यांना काँग्रेसने तिकीट दिलेलं आहे आणि सुधाकर श्रंगारे यांची डबल विनिंग आहे. आणि लातूर हे गुणवत्तेचं पॅटर्न राहिलेलं आणि लातूरमधला मतदार हा सुजाण आहे आणि तो सातत्याने प्रत्येक वेळेस उमेदवार बदलत असतो आणि त्यामुळं लिंगायत वोट बँकचं गणित लक्षात घेऊन ही जागा सुधाकर श्रंगारेची अटीतटीची लढत होईल की काय असं आपण पाहत होतो. तर या पार्श्वभूमीवर कारण अर्चनाताई पाटील यांचा नाही बोलते शिवराज पाटील अनेक वेळेस लातूरच्या लोकसभेचा इतिहास जर पाहिला त्यामध्ये अधिक वेळेस निवडून आलेले हे उमेदवार आहेत. देशाचं गृहमंत्री पदाचं नेतृत्व केलेलं नेतृत्व लातूरने केंद्राला दिलेलं आहे आणि म्हणून इथली लिंगायत वोट बँक जी आहे ती डॉक्टर काळगेकडं जाणारी ती थांबवता येईल काय असं ते गणित असलं पाहिजे. ही शक्यता आपल्याला नाकारता येत नाही. खरं आहे की लोकसभेच्या राजकारणामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जातीचा फॅक्टर फार महत्वाचा ठरू नये, पण वास्तव जे आहे ते आपल्याला नाकारता येत नाही. आणि मग हे सगळे चित्र लक्षात घेऊन भाजपचे अमित शहा असो किंवा आदरणीय नरेंद्र मोदीजी असो, हे आपण जिथं थांबतो तिथं त्यांचा विचार सुरू होतो आणि अबकी बार 400 पार यासाठीच हे मायक्रो नियोजन आहे. वोट बँक कशा पद्धतीने आपल्याकडे कॅप्चर करायची असा तो सगळा भाग आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये अर्चनाताई या जर भाजपमध्ये प्रवेश केल्या ते करणार आहेत आणि तर त्यांचे जे कट्टर समर्थक होते शिवराज पाटील चाकूरकरांचे ते मुरुमचे बसवराज पाटील मुरुमकर यांनी सुद्धा भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. अशोक चव्हाण नांदेडमधून ते गेलेले आहेत आणि म्हणून पुढच्या काळामध्ये अर्चनाताई विधानसभेला लातूरमधून त्यांना तिकीट मिळालं तर ते अमित देशमुखांना सुद्धा टक्कर देऊ शकतात, एवढा त्यांचा प्रभाव आहे. म्हणून लातूर, धाराशिव, नांदेड या तिन्ही जिल्ह्याची समीकरणं गणित अर्चनाताईच्या जाण्यामुळे निश्चितपणे बदलू शकतात. बदलण्यात त्याचा परिणाम होतो कारण उदगीर हे अर्चनाताईचं माहेर आहे आणि उदगीरमध्ये माधवराव पाटील कोळखेडकर यांचं वजन उदगीरच्या राजकारणावर राहिलेलं आहे आणि म्हणून अर्चनाताईंचा इफेक्ट उदगीर मतदारसंघामध्ये सुद्धा नाही म्हणलं तरी होतो आणि म्हणून भाजप अशा पद्धतीची आखणी करते आहे. तर पाहू आपण सुधाकर श्रंगारे आणि डॉक्टर शिवाजीराव काळगे यांची जी लढत आहे ती अटीतटीची कशी होईल, मतदारांनी कशा पद्धतीने मतदान केलं पाहिजे, मतभान ठेवलं पाहिजे, जो उमेदवार पार्लमेंटमध्ये जाऊन आपली भूमिका मांडू शकणारा आहे, सुशिक्षित आहे. सातत्याने आपण हे बघितलं पाहिजे की नवीन उमेदवाराला संधी मिळाली पाहिजे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला नेतृत्व करण्याची संधी मिळाली पाहिजे. पुन्हा पुन्हा तोच जर जात असेल तर त्याला आपण घराणेशाहीमध्ये राज्यशाहीमध्ये काही फरक नसतो आणि म्हणून भाजपने हे तत्व ठेवलेलं आहे. पण भाजपने यावेळेस सुधाकर श्रंगारेला डबल का दिले माहीत नाही. धक्कातंत्र मागच्या वेळेस त्यांनी सुनील गायकवाड निवडून आलेले होते पण त्यांना डावळून सुधाकर श्रंगारेला दिलं होतं. तर यावेळेस सुद्धा तसं धक्कातंत्र वापरेल असं वाटलं, पण भाजप ही रिक्स घ्यायला तयार नाही. भाजपला कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये जागा अधिक वाढून पाहिजे आहेत आणि म्हणून सत्तेसाठी काहीही यासाठीच एकनाथ शिंदेंना त्यांनी तिकडे घेतला. अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस, राज ठाकरेची मनसेचं इंजिन, ह्या सगळ्या गोष्टी का बेरजेचं राजकारण होते आहे. तर कुठल्याही परिस्थितीत सत्तेसाठी काहीही हे त्यांचं तत्व ठरलेलं आहे आणि म्हणून काँग्रेसला सुद्धा गाफील राहून चालणार नाही. डॉक्टर शिवाजीराव माळगे हे अतिशय उत्कृष्ट नेतृत्वज्ञ असतील पण राजकारणाचा त्यांना अनुभव नाही आणि म्हणून त्यांच्या पाठीशी दिलीपराव देशमुख आणि अमित देशमुख साहेब हे कशा पद्धतीने राजकीय व्यूहरचना करतील आणि कशा पद्धतीने ताकद लावतील यावर त्यांचा लढत अटीतटीची अवलंबून आहे. आणि म्हणून मतदारांनी अतिशय जागरूकपणे शेवटच्या क्षणापर्यंत विचार करावा. मतदाराला मतदान बूथवर जाऊन सुद्धा मतदान न करण्याचा अधिकार आहे. नोटाच वापरायचा म्हणजे ही कुठलीच उमेदवार पसंत नाहीत म्हणून नोटाचं बटन तर आहेच,
पण तिथं जाऊन सही करून सुद्धा त्याला वापस येता येते अशा पद्धतीचं जजमेंट काल हायकोर्टाने दिलेलं आहे. त्यामुळं मतदार